नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये भारत देशातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग अशी ओळख असणारे परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत। या 5 ज्योतिर्लिंगापैकी प्रथम क्रमांकावर असणारे ज्योतिर्लिंग म्हणजे परळी वैजनाथ होय। परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात स्थित असून दक्षिण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे। श्रावण महिना, शिवरात्री, पर्व काळ व प्रत्येक सोमवारी या मंदिरात प्रचंड गर्दी असते। देशभरातून अनेक शिवभक्त परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी येत असतात। अशा महान ज्योतिर्लिंगाचा इतिहास अत्यंत पुराणिक असून परळी वैजनाथ या मंदिराचा इतिहास आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तरी कृपया सर्व मंडळींनी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये अनुभवावी। परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे ठिकाण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून या मंदिराचे बांधकाम हे अत्यंत प्राचीन काळापासून म्हणजे जवळपास 2000 पेक्षा अधिक वर्षांपूर्वीचे मानले जाते। परळी वैजनाथ या मंदिराचा इतिहास पाहता हे मंदिर देवगिरी येथील यादवांच्या काळात बांधले गेल्याचा इतिहास आढळतो। यादवकालीन प्रधान श्री कर्णाधिप हेमाद्री याच्या हातावर परळी वैजनाथ या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले। त्यानंतर कालांतराने जुन्या मंदिराची पडझड होऊन त्यामधील पुरातन वास्तूपैकी शिवशंकराचे वाहन नंदी तेवढे शिल्लक राहिले। परळी वैजनाथ या मंदिराची त्या काळची अवस्था पाहता इसवी सन 1783च्या सुमारास राजमाता अहिल्याबाई होळकरांनी परळी वैजनाथ या मंदिराचा जीर्णोद्धार केला। हे मंदिर सद्यस्थितीत एका टेकडीवर वसलेले असून हे मंदिर टिकाऊ दगडात बांधले गेले आहे। तसेच मंदिराचे बांधकाम भक्कम असून या मंदिराच्या भिंती चिरेबंदी स्वरूपात आहेत। परळी वैजनाथ या मंदिरात जाताना काही दगडी पायऱ्या चढून जावे लागते। या पायऱ्या अत्यंत लांब व रुंद असल्याने एकाच वेळी अनेक भाविक भक्तांना दर्शनासाठी परळी वैजनाथ यांच्या दर्शनात जाता येते। परळी वैजनाथ या मंदिरात प्रवेश करताच मंदिराचा गाभारा अत्यंत सुंदर असून भव्य दिव्य सभामंडप आहे। सभामंडप आणि मंदिराचा परिसर एकत्र आहे। सभामंडपात प्रवेश केला सहज परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते। परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना प्रत्यक्ष शिवलिंगा स्पर्श करून घेऊ दिले जाते। ही परळी वैजनाथ या मंदिराची विशेष गोष्ट आहे। मंदिराच्या परिसरात अन्य काही महत्त्वाची तीर्थ आहेत। त्यामध्ये झुरळ्या गोपीनाथाची मंदिरं, संत जगतमित्रा यांची समाधी, तसेच मार्कंडेय, नारायण, हरिहर, शनेश्वर इत्यादी आहेत। परळी वैजनाथ या मंदिर परिसरात नंदीच्या 3 मूर्त्या असून त्यामध्ये एक पितळेची तर बाकी 2 पाषाणयुक्त आहेत। तसंच मंदिरात पितळयुक्त वीरभद्राची मूर्ती आहे। मंदिराच्या परिसरात 12 ज्योतिर्लिंगाची छोटे छोटे मंदिरे उभारलेली आहेत। मंदिरात येण्यासाठी 3 प्रवेशद्वार असून फक्त पश्चिम दिशेला प्रवेशद्वार नाही। या मंदिरातील सभामंडपाचे बांधकाम रामराव देशपांडे या दानशूर व्यक्तींनी इसवी सन 1904 मध्ये पूर्ण केले। मंदिर परिसरात 3 पुरातन कुंड असून मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर सोमेश्वर महादेवाचे मंदिर आहे। हे मंदिर जमिनीपासून 300 फूट उंचावर असून ब्रह्म नदीच्या किनाऱ्यावर जिरेवाडी या परिसरात वसलेले आहे। सोमेश्वर मंदिर हे एक आकर्षण असून मंदिराच्या सभोवतालचा परिसर नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे। मंडळी, परळी वैजनाथ या मंदिराचे बांधकाम जरी यादवकालीन असले तरी या मंदिराचा इतिहास फार पुराणिक आहे। आता आपण परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कसे निर्माण झाले याबद्दलची कथा पाहूयात। एकदा दैत्यांचा राजा रावण याने भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली। तो ज्या पर्वतावर तप करत बसला तिथे त्याने अन्न पाण्याचा त्याग केला। तसेच ऊन, वारा, पाऊस यापैकी कशाचीच पर्वा न करता तो शिव आराधना करू लागला। हे सर्व करूनही महादेव आपल्याला प्रसन्न होत नाहीत हे लक्षात आल्यावर रावणाने आपले एक मस्तक ते कापून महादेवाच्या चरणी अर्पण करू लागला। असं करताना रावणाने आपले 9 मस्तक कापून महादेवासमोर ठेवली। ही अत्यंत कठोर तपश्चर्या पाहून भोळे शंकर रावणाला प्रसन्न झाले व काय वरदान मागायचे ते माग असं रावणाला म्हणू लागले। या संधीचा फायदा घेत रावणाने महादेवाला तुमचा आत्मलिंग मला प्रदान करा व त्या शिवलिंगात प्रगट होऊन माझ्यासोबत लंकेत चला अशी विनंती केली। हे वरदान ऐकून क्षणभर महादेव गोंधळून गेले, परंतु आपल्या भक्तास त्याची नाराजी न करता आत्मलिंग प्रदान केले। पण एका अटीवर की लंकेत जाईपर्यंत वाटेत जर हे शिवलिंग जमिनीवर ठेवलं
तर परत उचलता येणार नाही याची सूचना रावणास दिली। त्यावर भोळ्या शंकरास होकार देत रावण आत्मलिंग घेऊन लंकेत निघाला। परंतु हे चित्र पाहून सर्व देवांना एकच काळजी वाटायला लागली की प्रत्यक्ष महादेव जर लंकेत राहायला गेले तर रावण अजिंक्य होईल, त्याला कुणाचेही भय राहणार नाही याची चिंता समस्त देवांना वाटायला लागली। हे पाहून सर्व देव ब्रह्म आणि विष्णू देवाकडे गेले, पण रावणाला कसे रोकावे हे त्यांना उमजत नव्हते। मग त्यांना एक कल्पना सुचली। त्यांनी महादेवाचे पुत्र श्री गणेश यांची मदत घ्यायचे ठरवले। सर्व देवता मिळून गणपतीची विनंती करायला लागले। तेव्हा गणपती बाप्पाने सर्वांच्या विनंतीस मान देऊन या कार्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। रावण लंकेत जाताना मुद्दामहून त्यास लघुशंका आणण्याचे प्रयोजन त्याने केले आणि आपण स्वतः एका गुराख्याचे वेश धारण करून ते रावणाच्या जवळ आले। तेव्हा रावणाने त्या गुराखी व्यक्तीला पाहून त्यास विनंती केली की मी लघुशंका करून येतो, तोपर्यंत या शिवलिंगाचा सांभाळ करा, या जमिनीवर ठेवू नको। ते ऐकून गुराखी वेशधारी गणपतीने रावणास होकार दिला। रावणाचे शिवलिंग गुराख्याचे स्वाधीन करून तो लघुशंका करण्यास गेला, परंतु रावणास उशीर झाल्याने गुराखी वेशधारी गणपतीने ते शिवलिंग जमिनीवर ठेवले। नंतर काही काळानंतर रावण धावत तिकडे आला, परंतु त्या शिवलिंग जमिनीवर ठेवलेले दिसले। ते पाहून रावणास गुराख्याचा खूप राग आला, पण गुराखी तोपर्यंत गुप्त झाला होता। रावणाने आपली संपूर्ण शक्ती लावून ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या शक्तीचा काही उपयोग झाला नाही। शेवटी तो निराश होऊन लंकेत निघून गेला, पण शिवलिंग मात्र त्याच ठिकाणी स्थित राहिले। नंतर महादेवाने त्या लिंगात आपला प्रवेश केल्यावर स्वतः ब्रह्मा विष्णू व इतर देवतांनी त्या लिंगाची यथासांग पूजा केली। हे शिवलिंग अन्य काही नसून परळी वैजनाथ होय। कालांतराने याचे रूपांतर 12 ज्योतिर्लिंगापैकी एकाच झाले। आजही परळी वैजनाथ येथे मोठ्या प्रमाणावर अनेक भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात। मंडळी, आणखीन एका कथेनुसार राक्षसाने केलेल्या अमृत मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली होती। धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकीच 2 रत्ने होती। जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले तेव्हा श्री विष्णूने धन्वंतरीसह अमृत शिवलिंगात लपवले। राक्षसाने जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या, पण जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर पडू लागला। मान्यता आहे की परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे। अमृतयुक्त असल्या कारणानेच याला ज्योतिर्लिंगाचा वैद्यनाथ म्हणजे आरोग्याचा देव म्हणतात। मंडळी, परळी वैद्यनाथ या मंदिराचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। ही सर्व माहिती बरोबरच आहे असा माझा बिलकुल दावा नाही, त्यामुळे आपल्याकडे अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आम्ही ती माहिती योग्य असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच अपडेट करू। हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील।